शहरातील प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेचा सुमारे 350 कोटी रुपयांचा स्वहिस्सा उभारण्याच्या नावाखाली महापालिकेच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे। आता चक्क महापालिकेच्या शाळाही विक्रीच्या यादीत आल्या आहेत। या शाळांचा प्रस्ताव महापौर विनायक कोंडाल यांनी सुचविला आहे। विशेष म्हणजे या शाळांमध्ये तब्बल 80 विद्यार्थी शिक्षण घेत असताना सभेच्या अजेंड्यावर त्यांचा विषय अवघ्या 2 ओळीत मांडण्यात आलाय। त्यामुळे निधी उभारणीच्या नावाखाली सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवरच घाला घातला जात असल्याची संतप्त चर्चा सुरू झाली आहे। शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेला 350 कोटी रुपये स्वनिधी उभा करावा लागणार आहे। त्यासाठी तब्बल 7 महत्त्वाच्या जागा बीओटी तत्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सभेपुढे ठेवला आहे। त्यातून विकासकांकडून एक रकमी विना परतावा प्रीमियम तसेच वार्षिक भाडे मिळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। त्यासाठी महापालिकेची मालमत्ता दीर्घकाळासाठी खासगी विकासकांच्या ताब्यात घेण्याचा मार्ग स्वीकारला जात आहे। परंतु विशेष म्हणजे पाणी पुरवठा योजनेचा स्वहिस्सा उभारण्याचा याच कारणाचा आधार घेत आता महापालिकेच्या 2 शाळाही विक्री करण्याचा घाट घातला आहे। महापालिकेच्या इतर सार्वजनिक मालमत्ता या केवळ उत्पन्नाचे साधन नसून शहराच्या सार्वजनिक गरजांशी निगडित मालमत्ता आहेत। त्यामुळे पाणी पुरवठ्यासारख्या अत्यावश्यक योजनेसाठी निधी उभारणे गरजेचे असले तरी त्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विक्री किंवा दीर्घकालीन बीओटीवर देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पर्यायी आर्थिक स्रोतांचा विचार करणे आवश्यक आहे।